आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणाऱ्या साबुदाणा बटाट्याच्या रंगबिरंगी पापड्यांची रेसिपी। या पापड्या मी मोठ्या साबुदाण्याच्या न करता लहान साबुदाण्याच्याच म्हणजे मोती साबुदाण्याच्या केलेल्या आहेत। तुम्हाला जर मोठ्या साबुदाण्याच्या करायच्या असतील तर तुम्ही लहानऐवजी मोठा साबुदाणा घेऊ शकता। फक्त मोठा साबुदाणा आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत घाला। या साबुदाणा पापड्या खायला खूप कुरकुरीत तर लागतातच, शिवाय दिसायला आकर्षक कलरफुल ही वाटतात। आणि प्रत्येक साबुदाण्याचा दाणा दाणा हा फुलतो। कुठेही साबुदाणा कच्चा राहत नाही किंवा खातानाही दाताखाली कचकच लागत नाही। एवढा साबुदाणा पॉपकॉर्नसारखा फुलतो। चला तर बघूयात रेसिपी। सगळ्यात आधी मी घेतलेत मोती साबुदाणे 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो। 4 स्टीलची भांडी घेतलेली आहेत साबुदाणा भिजवण्यासाठी। साबुदाणा 4 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घालून घेतलेला आहे, म्हणजेच तुम्हाला जर 5 किंवा 6 कलर करायचे असतील तर तेवढी भांडी आणि तेवढे कलर तुम्ही घेऊ शकता, किंवा नुसतेच पांढरे ठेवायचे असतील तर तसे सुद्धा करू शकता। मग हे सगळे साबुदाणे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि अर्धा इंच किंवा 1 इंच पाणी राहील असे 3 ते 4 तास भिजत ठेवले। हे लहान असल्यामुळे लगेच भिजतात। आणि आधी सगळ्या साबुदाण्यांमध्ये थोडं थोडं मीठ घालून घेतलं, कारण इथे मिठाचा अंदाज येत नाही, म्हणून आधी इथे मी थोडंच मीठ सगळ्या भांड्यांमध्ये घालून घेतलं। मग फूड कलर घेतले। तुम्हाला जे कलर आवडतील ते तुम्ही घेऊ शकता। मी इथे बाजारात मिळणारे लाल, हिरवा, पिवळा हे पावडर कलर घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे ऑरेंज लिक्विड फूड कलर घेतलेला आहे। हे सगळे कलर थोडे थोडे प्रत्येक एक भांड्यात घालून घेतले आणि एका चमच्याने ढवळून घेतले। फक्त चमचा प्रत्येक वेळी धुवून घेतला। इथे तुम्हाला कलर घालताना किती डार्क करायचा आहे किंवा किती फिकट ठेवायचा आहे त्या हिशोबाने कलर घाला। आता 4 तासानंतर बघू शकता साबुदाणा छान फुललेला आहे, पण मी प्रत्येक भांड्यातला एक साबुदाणा खाऊन बघितला तर मला मीठ कमी वाटलं, म्हणून मी पुन्हा सगळ्या साबुदाण्यांमध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि चमच्याने ढवळलं। बरं, तुम्हाला जर या साबुदाण्यांमध्ये भिजवताना मीठ ॲड करायचं नसेल तर आत्तासुद्धा तुम्ही या स्टेजला मीठ ॲड करू शकता। आणि या साबुदाण्यांमध्ये आपण कलर्स हे भिजवतानाच घातल्यामुळे हाताला कलरसुद्धा अजिबात लागत नाही। आता मी इथे 2 प्रकारे हा साबुदाणा कसा उकडून घ्यायचा हे दाखवलेले आहे। साबुदाणे उकडण्यासाठी एक मोठे जर्मरचे भांडे घेतले, त्यावर चाळण घेतली आणि चाळणीवरती ठेवण्यासाठी एक ताट घेतलं। हा सेटअप तयार झाला। मग पातेल्यात अर्धा लिटर पाणी घेतलं आणि पातेलं मोठ्या गॅसच्या शेगडीवरती ठेवून दिलं पाणी उकळण्यासाठी। मग लगेच दुसरीकडे 2 बटाटे सोलणीने सोलून लहान किसणीने किसून घेतले आणि स्वच्छ बटाट्याचा किस 3दा धुवून घेतला आणि त्यात पाणी घालून ठेवलं, किस पाण्यात बुडेल इतपत। पाण्याला उकळी आलेली आहे। आता चाळण घेऊन एक साबुदाणा भिजवलेले भांडं चाळणीमध्ये उकडं केलं आणि वरून त्यावरती थोडा बटाट्याचा किस घालून हाताने छान मिक्स करून घेतला। बरं, इथे तुम्हाला बटाट्याचा किस कमी किंवा जास्त टाकायचा असेल तर तसंही करू शकता। आणि लगेच चाळण पातेल्यावरती ठेवून घ्यायची आणि पातेल्यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं छान साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत उकडून घ्यायचा। लगेच एक पॉलिथिन पेपर घ्यायचा आणि त्यावरती एकाच साईजच्या आधी स्वच्छ केलेल्या काचेच्या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या पेपरवरती ठेवून एक चमचा उकडलेल्या साबुदाण्याचे मिश्रण मी या बांगड्यांच्या मध्ये घातले। पण हाताला हे मिश्रण चिकटत आहे पसरवत असताना, म्हणून मी एका ताटलीत साधं पाणी घेतलं आणि पाण्यात हात बुडवून साबुदाण्यांवरती हाताने टॅप करून छान एक लेवल करून घेतली। व्हिडिओमध्ये प्रोसेस सुरूच आहे, म्हणजे हाताला साबुदाणा चिकटत नाही आणि नीट सगळीकडे एकसारखा पसरला जातो। अशाच प्रकारे मी सगळ्या गुलाबी कलरच्या साबुदाण्याच्या पापड्या करून घेतल्या। भिजवलेल्या साबुदाण्याचं एक भांडच डायरेक्ट तुम्ही झाकण लावून 10 मिनिटांसाठी ठेवू शकता उकडण्यासाठी। फक्त भांडी ठेवताना मध्ये मध्ये एकदा फक्त साबुदाणा चमच्याच्या सहाय्याने हलवून बघा, कारण की तो कच्चा राहतो। आणि साबुदाणा पारदर्शक झाल्यानंतर एका कलरचं भांडं काढून दुसरं भांडं उकडायला ठेवून द्या। आता एकीकडे पापड्या बांगड्यांमध्ये थापून घ्या आणि दुसरीकडे उकडायला ठेवून द्या। सगळे उकडून आधी घेतले तरीही चालतील। चाळणीमध्ये घातल्यामुळे पटकन उकडतात, पण चाळण मात्र खराब होते, मग ती पुन्हा धुवून घ्यावी लागते एवढंच। मग त्यापेक्षा मला दुसरी प्रोसेस बरी आहे असं वाटतं। फक्त साबुदाणा उकडायला तेवढा 10 मिनिटं वेळ लागतो। मग अशाच प्रकारे मी सगळ्या बांगड्या ठेवून साध्या पाण्याच्या सहाय्याने सगळ्या पापड्या बांगड्यांमध्ये थापून घेतल्या, व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि एक दिवस घरात फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात सगळ्या पापड्या वाळवून घेतल्या। इथे मी बांगड्याच का घेतलेल्या आहेत तर प्रत्येकाकडे लहान झाकण नसतात, असेल तर प्लॅस्टिकचे झाकणं असतात, पण बांगड्या मात्र सगळ्यांकडे अवेलेबल असतात। जर मी पापड्या या झाकणामध्ये केल्या असत्या तर आधी झाकणांना तेल लावावे लागले असते, म्हणून ती झाकण प्रोसेस ही पूर्णपणे मी इथे स्किप केलेली आहे।
बरं, रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे हे नक्की सांगा आणि काही सजेशन्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता.